प्रभाग क्रमांक 1 मधील कुसुमताई शाळा, नॉर्थ महाराष्ट्र स्कूल व आदर्श विद्यालय या मतदान केंद्रांवर डुप्लिकेट मतदान सुरू असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. काही व्यक्ती पुन्हा पुन्हा मतदान करत असल्याचे दिसत असून प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. खरे मतदार आले असता त्यांच्या नावावर आधीच मतदान झाल्याचे सांगून अरेरावी केली जात असल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली असून मतदारांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. नाही नाही ते आम्हाला क्लिअर व्हायला पाहिजे विषय. यांचं नाव घ्या सर, नाव घ्या यांचं. कर्मचारी कोण आहे? कर्मचारी कर्मचारीचं नाव घ्यायचं. पैसे घेतले गेले तुम्ही एका प्रकारे याचा अर्थ मागे सांभाळा, मागे सांभाळा, मागे सांभाळा. हो दादा, वोटिंग करून देऊन काय फायदा? डुप्लिकेट इकडे लोकांना घरोघरी पाठवून द्या, मतदान करून द्या. कोणता प्रकार आहे असा? म्हणजे तुम्ही मॅनेजर सगळे याचा अर्थ असं होत आहे. गर्दीचा विषय नाही ना, मग तुम्ही इथं सगळेजण एवढे बसले तर काय होऊ शकतं? हे बघा, इथं कुसुमताई मध्ये डुप्लिकेट मतदान चालू आहे. कुसुमताई मध्ये अक्षरशः बिनधास्त डुप्लिकेट मतदान चालू आहे. कॅन्डिडेट इथं असताना डुप्लिकेट मतदान होतंय. काही नाही, आपल्याला सहकार्य पहिल्यांदा तुमची सही होती, तुम्ही म्हणून होते. यांनी डुप्लिकेट मतदान झालेलं आहे. आता ते परत दुसऱ्यांदा मतदानाला आलेले. चला बाहेर बाहेर, म्हणजे काही सिस्टीमच नाहीये. केंद्राध्यक्ष मतदान सुरू असून आज कुसुमताई शाळा वानखेडकर नगर येथे एक महिला मतदान करायला आल्यावर अधिकाऱ्यांशी संपर्क केल्यानंतर त्यांनी स्पष्ट सांगितलं की तुमचं मतदान झालेलं आहे. आधार कार्ड चेक केला असता आधार कार्डही दाखवून त्यांना सांगितलं की आम्ही मतदान ॲडजस्ट करून देतो. तर आम्ही तिथं पोचल्यावर आम्ही त्यांना थांबवलं आणि त्यांचे पुरावे मागितले. तर त्यांनी क्लिअर सांगितलं की हे मतदान झालं आहे, तुम्हाला नवीन करता येणार नाही. तर त्यांनी डुप्लिकेट मतदान कार्ड सादर करून इपिक नंबरद्वारे त्यांचं मतदान करून घेतलं. महिलांचं एवढं डुप्लिकेट मतदान होऊ शकतं, तर पुरुष किती करत असतील आम्हाला शंकाच आहे. आता पुढे येणाऱ्या निवडणुकीत सर्वसाधारण माणूस निवडणूक लढवेल का नाही, हा मोठा प्रश्न जनतेसमोर उभा राहिला आहे. आम्ही कितीही मेहनत घेऊन प्रचार करून लोकांचे कामं करून काही केलं तरी यांचे असे प्रकार चालू असल्यास आम्हाला कुठल्या प्रकारचा न्याय मिळेल? अधिकाऱ्यांशी संपर्क साधला तर अधिकारी पण उलटे उत्तरं देतात, आमच्या हातात काही नाही. तर मग आम्ही जावं कोणाकडे? याचं ज्या प्रशासनाला विचारणारा कोणीतरी तयार व्हायला हवा. असं न झाल्यास लोकशाही धोक्यात आहे. याच्यापुढे बाकी हे नाही थांबलं तर जनता रस्त्यावर उतरेल व उद्रेक वाढेल. तोपर्यंत मला नाही वाटत हे प्रशासन सर्वसाधारण माणसांना व निवडणूक प्रक्रियेला मदत करेल.